मित्रांनो, तुम्ही 10वी पास आहात, 12वी पास आहात, डिप्लोमा झालाय, ग्रॅज्युएशन झालाय, बँकेत जॉब पाहिजेलाय, तर HDFC बँकेतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। खासियत याची अशी की वेगवेगळ्या पोस्टसाठी भरती असणार आहे, जसं की क्लार्क झालं, ऑफिस असिस्टंट झालं, त्याच्यानंतर जे सफाई कामगार असतात त्यासारखे अशा भरपूर साऱ्या पोस्ट आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। आणि खासियत तुम्हाला याची सांगतो की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे आणि 10,000 प्लस जागा आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये। मग वेगवेगळ्या ज्या ब्रांचेस आहे तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय। खासियत याची अशी की जेव्हा आपण फॉर्म भरतो अशा प्रकारचा आपण फॉर्म भरणार आहोत, त्यामध्ये आपल्याला सिटी सिलेक्ट करायचं ऑप्शन सुद्धा येतं। मग ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्याच्या आजूबाजूच्या ज्या 3 सिटी आहे त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यापैकी एका ब्रँचला तुम्ही जॉबला लागू शकणार आहात। त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे। ज्यांना ज्यांना बँकेमध्ये करिअर करायचं आहे नक्की त्यांनी अप्लाय केलं पाहिजे। मग कुठल्या पोस्ट आहे, फॉर्म कसा भरायचा, सिलेक्शन कसं होतं, सगळी माहिती तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून सांगणार आहे। कारण की कालच आपण व्हिडिओ बनवला होता की HDFC बँकेमध्ये PO म्हणजे रिलेशनशिप मॅनेजर या पोस्टसाठी भरती निघालेली आहे। पण ही जी भरती असते ती IBPS मार्फत होते, त्याची एक्झाम असते, इंटरव्ह्यू असतो, पण यासारखं इथे काहीच नाही आहे। ही एकदम सोपी प्रोसेस आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये समजून सांगतोय। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा, मित्रांसोबत शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकताय HDFCbank.com यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलो आहे। इथे तुम्हाला दिसून जाईल। त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय, जर का तुम्हाला HDFC बँकेमध्ये करिअर करायचं आहे तर नंबर 1 बँक आहे, यामध्ये आपण करिअर करू शकतोय। मग आता कुठल्या कुठल्या पोस्ट आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं, तर हा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे। पण नेमका कशा प्रकारे अप्लाय करायचं इथे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं इथे वेगवेगळ्या सिटी सिलेक्ट करायचं ऑप्शन आहे, ते कशा सिलेक्ट करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, जसं की तुम्ही बघू शकता 11,000 प्लस जागा आहे वेगवेगळ्या पोस्टसाठी। यामध्ये काही परमनंट आहे, काही टेम्पररी पण आहे। आणि 10वी 12वी ग्रॅज्युएट तुम्ही झालात अप्लाय करू शकताय। इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे, इंटरव्ह्यू फक्त तुमचा होणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमचं सिलेक्शन होणार आहे। 18 डिसेंबर पासून या वेगवेगळ्या पोस्ट आल्या आहे, ज्या की 29 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय। म्हणजे अजूनही 20 दिवस तुमच्या हातात आहे अप्लाय करण्यासाठी। त्यानंतर कुठल्या कुठल्या पोस्ट आहे तुम्ही बघू शकता, जसं की एनालिटिक्स झालं, असिस्टंट मॅनेजर झालं, ब्रांच मॅनेजर झालं, बिझनेस डेव्हलपमेंट झालं, क्लार्क झालं, अशा वेगवेगळ्या पोस्ट असणार आहे। मग तुमचं कॉमर्स झालंय, सायन्स झालंय, आर्ट झालंय, सगळ्यांसाठी इथे वॅकन्सी असणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एज क्रायटेरिया समजून घ्या। 18 ते 40 तुमचं वय आहे, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। आणि एज्युकेशन काय पाहिजे, तर कुठल्या पोस्टला तुम्ही अप्लाय करताय, जे की सफाई कामगार किंवा क्लार्क सारख्या पोस्ट आहे, मग त्यासाठी एज्युकेशन काय, प्रत्येक पोस्टचं वेगवेगळं एज्युकेशन आहे, त्यानुसार तुमचं इथे सिलेक्शन होतं। पण वयाची अट अशी आहे की 18 पासून 40 तुमचं वय पाहिजे। त्यानंतर सॅलरी कशी मिळते, तर पोस्ट नुसारच आहे। म्हणजे तुम्ही सफाई कामगारसाठी अप्लाय करताय तर 15,000 रुपयांपासून 28,000 रुपयांपर्यंत, क्लार्कसाठी अप्लाय करताय तर 20,000 रुपयांपासून 30,000 रुपयांपर्यंत, दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करताय तर तशा वेगवेगळ्या पोस्ट आहे, त्यानुसार तुम्हाला इथे सॅलरी मिळते। अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे, कारण की इथे कुठलीही एक्झाम घेत नाही आहे, मग फीचा प्रश्नच येत नाही, फक्त इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे। त्यानंतर अप्लाय कसं करायचं, तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावर जाऊन आपल्याला कुठली पोस्टसाठी अप्लाय करायची ती सिलेक्ट करायची आहे, सिटी सिलेक्ट करायची आहे, जी की मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईनच ॲप्लिकेशन आहे, ऑफलाईन नाही आहे, त्यामुळे फॉर्म कसा भरायचा समजून घ्या। डिस्क्रिप्शनमध्ये या सगळ्या लिंक टाकलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही इझिली फॉर्म ओपन करू शकताय। जसं की बघू शकताय हा फॉर्म आहे। मग सगळ्यात आधी तुम्ही ते बघू शकताय जॉईनिंग विनिंग टीम बद्दल सगळी माहिती दिली आहे। नेमका HDFC बँक काय, कशा प्रकारे काम करते, सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळेल। आता सगळ्यात आधी तुम्हाला सिलेक्ट करायचं मिस्टर आहे का मिसेस आहे। काय जण काय करतात, हे ब्लँक सोडून देतात, पूर्ण फॉर्म भरतात आणि त्यांचा सबमिटच होत नाही। मग खूप कमेंट येतात की सर आम्ही फॉर्म भरतोय सबमिटच होत नाही, हे फेक आहे। तर मित्रांनो, तुम्ही काही गोष्टी सोडून देतात, त्यामुळे तुमचा फॉर्म सबमिट होत नाही। त्यामुळे म्हणत असतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि लवकरात लवकर चॅनल सबस्क्राइब करा, कारण की अधिक लोक अप्लाय करतात, मग तुमचे चान्सेस कमी होतात। त्यामुळे नोटिफिकेशन आलेल्या व्हिडिओ बघून अप्लाय करत जा। आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर करून ठेवा,
कारण की तिथे पण डेली अपडेट देतोय आणि काही प्रश्न आले तर इंस्टाग्रामवर मेसेज करू शकताय। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव, लास्ट नेम म्हणजे आडनाव टाकून घ्यायचंय, जेंडर काय तुमचं सिलेक्ट करून घ्यायचंय, ईमेल ऍड्रेस इथे टाकून घ्यायचा आहे, योग्य ईमेल ऍड्रेस टाका, यावरच तुमचं सिलेक्शन झालंय, इंटरव्ह्यू कधी असणार आहे त्याची माहिती तुम्हाला येणार आहे, मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून तुम्हाला तुमची जन्मतारीख म्हणजे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायचा आहे, कधी तुमचा जन्म झाला होता, 88 मध्ये झालाय, 90 मध्ये झालाय, 92 मध्ये झालाय, 2003 मध्ये झालाय, कधी झालाय तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सिटी कोणती आहे तुमची ती तुम्ही ते टाकू शकताय, मग तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये राहतात, तालुक्यात राहतात ते टाकलं तरी चालतंय। त्यानंतर इथे बघा दिले प्रेफर लोकेशन, आता इथेच मेन आहे की तुम्हाला कुठे जॉब पाहिजे आहे। जसं की बघा आता तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल ना, अगदी सोपं मी तुम्हाला सांगतो। आता समजा तुम्ही एन वरून शोधू शकता, जसं की समजा तुम्हाला नाशिक पाहिजे किंवा तुम्हाला नंदुरबार पाहिजे, तर एन सिलेक्ट केलं तर इथे बघा एनचे जेवढ्या पण सिटीज आहे त्या माझ्यासमोर येत आहे। जसं की बघा आता मी सिलेक्ट करतोय तर बघा नगर आलेलं आहे, इथे बघा नगर आलेलं आहे, पुन्हा मी एन दाबतोय तर इथे बघा खाली स्क्रोल केल्यानंतर नागपूर आलेलं आहे, पुन्हा मी एन दाबतोय तर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल बघा नांदेड आलेलं आहे, पुन्हा तुम्ही खाली स्क्रोल करा तर भरपूर साऱ्या सिटीज आहेत त्यामध्ये आहे, म्हणजे मेन जेवढ्या पण सिटीज आहे तेवढ्या सगळ्यांमध्ये आहे। जस्ट तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आणि त्यानुसार जसं की आता इथे बघा नाशिक आलंय तर अशा सिटीज, मग तुम्हाला मुंबई पाहिजे तर एम दाबा, पुणे सिटी पाहिजे असेल तर पी दाबा, मग 3 सिटीज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायच्या। मग जिथून पण तुम्ही जवळ राहतात, समजा तुम्हाला पुण्यामध्ये पाहिजे मग पुणे, मुंबई, नाशिक अशा 3 सिटीज तुम्ही सिलेक्ट करू शकताय, म्हणजे या 3 ब्रांचेस पैकी कुठेही तुमचा नंबर लागेल। ओके, त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स असेल तर टाका, नसेल तर फ्रेशर्स लिहायचं आहे, असेल तर चांगली गोष्ट आहे, सॅलरी चांगली मिळते, फ्रेशर्स असेल तर फ्रेशर्स टाका। त्यानंतर नोटीस पिरियड आहेत का, म्हणजे तुम्ही इमिडिएट जॉईन करणार तर यस इमिडिएट करा, असेल जर तुम्ही कुठे कामाला तुम्हाला नोटीस पिरियड असेल तर तुम्ही टाकू शकताय। त्यानंतर इंडस्ट्री, कुठल्या इंडस्ट्रीचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर करंट कंपनी कोणती असेल तर टाका, नसेल तर एनए लिहायचं आहे, एनए। ओके, करंट जॉब असेल तर टाका, नसेल तर एनए लिहायचं आहे। त्याच्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन काय झालंय, बीएड झालंय, बीए झालंय, डिग्री झाली आहे, बीएससी झालंय, कुठलंही शिक्षण झालंय, सगळ्यांसाठी अपॉर्च्युनिटी आहे, मग जे पण झालंय ते सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा प्रोफेशनल रेझ्युमे अपलोड करायचा आहे। 1 जानेवारीला मी व्हिडिओ टाकलाय, तुम्ही आपल्या चॅनलवर आले तर तुम्हाला इथे बघा हा व्हिडिओ दिसून जाईल, त्यामध्ये दिलंय समजा बँकिंगसाठी अप्लाय करायचं आहे किंवा क्लार्कसाठी अप्लाय करायचं आहे किंवा डिजिटल मार्केटरसाठी अप्लाय करायचं आहे, तर रेझ्युमे कसा असला पाहिजे, फ्री सॅम्पल दिले, कव्हर लेटर दिले, त्यामध्ये कुठले स्किल्स मेन्शन करायचे, एआयच्या मदतीने कशा प्रकारे रेझ्युमे बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगितलंय। त्यामुळे तो व्हिडिओ बघून ते सॅम्पल डाउनलोड करा, फक्त त्यांचे नाव काढून तुमचं नाव टाका, जेणेकरून तुमचा प्रोफेशनल रेझ्युमे बनेल। त्यानंतर कुठल्या रोलमध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात, माहिती बघा ब्रांच बँकिंग ऑपरेशनसाठी आहे, व्हर्च्युअल चॅनलसाठी आहे, कस्टमर केअरसाठी आहे, होलसेलरसाठी आहे, त्याच्यानंतर बघा क्लार्कसाठी आहे, असे भरपूर सारे रोल्स आहे, नॉन सेल्ससाठी आहे, सेल्ससाठी आहे, सपोर्टसाठी आहे, एचआरसाठी आहे, ॲडमिनसाठी आहे, फायनान्ससाठी आहे। मग जे पण तुमचं शिक्षण झालंय, तुम्हाला फायनान्शियल नॉलेज पाहिजे असेल तर फ्री कोर्सेस दिले आहे ते जॉईन करा, अजून कुठले बँकिंग कोर्सेस पाहिजे असेल तर कमेंट करा, मी रेडी आहे द्यायला, तुम्ही फक्त तयारी दाखवा की आम्ही शिकायला रेडी आहोत, स्किल डेव्हलप करायला रेडी आहोत, ते पण व्हिडिओ मी नक्की बनवेल। ओके, मग यापैकी जो पण तुम्हाला रोल पाहिजे आहे, जसं की आता मी फायनान्स इथे सिलेक्ट करतो, ओके, मग त्या रिलेटेड तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे रोल, त्यानंतर यावर तुम्हाला टिक मार्क करायची आहे, कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे। आता सबमिट केल्यावर पुढे काय होतं, तर ज्यांनी फॉर्म भरले, आता समजा मी फायनान्स रोलसाठी टाकलाय, मग इथे माझा सीव्ही बघितलं जाईल, मग सीव्ही मध्ये बघतील माझ्याकडे कुठले कुठले कोर्स आहे, मग आता समजा फायनान्स रिलेटेड माझे ऑलरेडी कोर्सेस झालेले आहे, सर्टिफिकेट झालं आहे, सेबीचा इन्व्हेस्टर सर्टिफिकेट माझ्याकडे आहे, माझे जर स्किल्स मेन्शन असेल तर मग माझं शॉर्टलिस्टिंग होतं, मग माझं इंटरव्ह्यू होऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन माझं सिलेक्शन होईल। जर का तुम्ही क्लार्कसाठी अप्लाय केलं तर मग बघितलं जातं, मग तुमचं टायपिंग झालंय का, मराठी झालंय का, हिंदी झालेलं आहे, इंग्लिश झालेलं आहे, त्यानंतर तुमचा टायपिंग स्पीड किती आहे, क्लार्कचा काय एक्सपिरियन्स आहे का, फ्रेशर्स असेल तर मग सगळं बघितलं जातं, शॉर्टलिस्टेड केलं जातं। असं नाही की ते फॉर्म भरला म्हणजे माझं सिलेक्शन झालं नाही, तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करा, समजा मी फायनान्ससाठी अप्लाय करतोय तर फायनान्ससाठी यांच्याकडे 500 ते 1000 रेझ्युमे जातील, फॉर्म जातील, मग 500 ते 500 लोकांना सिलेक्ट करतात की नाही, मग त्यापैकी जे योग्य आहे, ज्यांचा रेझ्युमे चांगला आहे ते शॉर्टलिस्टेड होतात, त्यांना मेल जातो, मग त्यांना ब्रँचवर बोलवलं जातं, तिथे त्यांचा इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमची जॉईनिंग होते। तर ही सगळी प्रोसेस आहे, ए टू झेड माहिती समजून सांगितली आहे। तरी काही अडचण असेल कमेंट करा, फॉर्म भरताना अडचण आली तर स्क्रीनशॉट काढून मला इंस्टाग्रामवर पाठवा, आणि अशाच नवीन करिअर अपॉर्च्युनिटी, स्किल डेव्हलपमेंट, जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।